16 वर्षाचा मुलगा आणि स्वराज्याचं स्वप्न. कल्पना करा, 16 वर्षाचा एक मुलगा, ना मोठी सेना, ना अफाट पैसा, ना सत्ता, पण डोळ्यात एक स्वप्न होतं, स्वराज्याचं स्वप्न. त्या काळात सगळीकडे परकीय सत्तेचे राज्य होतं. लोक घाबरलेले होते आणि बहुतेक लोकांना वाटत होतं हे असंच चालणार. पण त्या 16 वर्षाच्या मुलाला ते मान्य नव्हतं. तो म्हणाला, आपलं राज्य असायला हवं, जिथे न्याय असेल, स्वाभिमान असेल आणि भीती नसेल. ते राज्य म्हणजेच स्वराज्य, आणि ते निर्माण करणारा मुलगा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. हो, ज्यांचं नाव घेतल्याने अंगावर शहारा येतो ते छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार. विद्या वाइब्स मराठीमध्ये पुन्हा एकदा आपण मोटिवेशन घेऊन येत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संघर्ष, स्वप्न व ध्येयावर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करा. महाराजांकडे हजारो सैनिक नव्हते, मोठमोठे किल्ले नव्हते, पण त्यांच्याकडे होती जिद्द. लोक म्हणाले हे अशक्य आहे, मोठ्या सुलतानांविरुद्ध तू काय करणार? पण त्यांनी लोकांचं ऐकलं नाही, कारण त्यांना माहीत होतं, मोठी स्वप्न बघणाऱ्याला सुरुवातीला वेडच म्हटलं जातं. स्वराज्य एकाच दिवशी निर्माण झालं नाही, ते प्रत्येक छोट्या पावलातून उभं राहिलं. पहिला किल्ला जिंकताना फक्त तलवार चालली नाही, तर आत्मविश्वास जिंकला. कारण खरं युद्ध बाहेर नसतं, ते मनातच असतं. फक्त एवढंच की ते आपल्याला माहीत नसतं. आज आपल्याकडे काय नाही, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, शिक्षण आहे, पण एक गोष्ट कमी आहे, धाडस. आपण लोक काय म्हणतील म्हणून थांबतो, अपयशाची भीती वाटते म्हणून थांबतो, सपोर्ट नाही म्हणून थांबतो. पण विचार करा, जर त्या 16 वर्षाच्या मुलाने ही सगळी कारणं दिली असती तर आज आपण त्यांना महाराज म्हणालो असतो का? नक्कीच नाही. आणि म्हणूनच स्वराज्य म्हणजे फक्त जमीन जिंकणं नव्हतं. स्वराज्य म्हणजे स्वतःवर राज्य करणं नव्हतं, भीतीवर राज्य करणं होतं, आळशीपणावर राज्य करणं होतं, नकारात्मक विचारांवर राज्य करणं होतं. आणि म्हणूनच ते फक्त राजा नव्हते, तर ते प्रेरणा आहेत होते. आज जर तुला वाटत असेल की तुझ्याकडे रिसोर्सेस नाहीत, सपोर्ट नाही, लोक तुझ्यावर हसतात, तर लक्षात ठेव, इतिहास साक्षी आहे. मोठी स्वप्न पाहणारे सुरुवातीला एकटेच असतात, पण शेवटी सगळं जग त्यांच्यासोबतच उभं राहतं. जर 16 वर्षाचा मुलगा स्वराज्याचं स्वप्न पाहू शकतो, तर तू तुझं स्वप्न का नाही पाहू शकत? आजपासून लोकांचं ऐकणं कमी कर आणि स्वतःच्या ध्येयाचं ऐकणं वाढव. स्वराज्य बाहेर नाही तयार करायचं, तर ते आत तयार करायचं आहे. आणि तेव्हाच आपणही शिवाजी महाराजांसारखे नक्कीच होऊ. जय भवानी, जय शिवाजी. विद्या वाइब्स मराठीला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.